नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉग मध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे। सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया। तर गणपती बाप्पा आले आहेत, आज दुसरा दिवस आहे। तर आता सकाळचं सगळं आवरलं आहे। सकाळ सकाळ मी पोहे खाल्ले आहेत आणि आज आहे गुरुवार। लक्षातच नाही, माहेराला आल्यानंतर हेच आहे आणि मम्मीच्या म्हणजे कोणाच्याच लक्षात नाही की मी गुरुवार धरते वगैरे काय काय। तर आता माझा उपवास तर सकाळी सुटलं, मग आता दिवसभर मी उपाशी राहणार। म्हणजे आता थोडं उपवासाचं वगैरे काहीतरी खाईल, नाहीतर मग दिवसभर माझा उपवासच राहील। फक्त म्हणजे सकाळी सुटला असं मम्मी म्हणली की ठीक आहे, एखाद्या वेळेस झालं तरी काही नाही, आता कंटिन्यू आपले वर्षभर असतात उपवास, मग एखाद्या वेळेस असं झालं तर ठीक आहे। मग आता मी सकाळी म्हणजे उपवास सोडल्यातच जमा आहे, त्यामुळे मग दिवसभर उपवास राहायचं, संध्याकाळी पण जेवायचं नाही। तर मग असं माझं आजचं रुटीन आहे। आणि बघा गणपती बाप्पा आपले किती छान आहे। डेकोरेशन वगैरे तुम्ही लास्ट व्हिडिओ म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तर पाहिलंच असेल, कसं काय झालं आहे ते मला कमेंटमध्ये सांगा। तर आता गौरी गणपतीची पण तयारी चालू करायची आहे, म्हणजे गौरीसाठी जे फराळ वगैरे करतात ना, मग जसं दिवाळीला करतो ना सेम तसंच करायचं आहे। मग आता एक एक करून करायचं आहे, पण आज आम्हाला पहिलं शूट करायचं आहे। माझी फ्रेंड आणि मी, जो आपला तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये शेवटी पाहिलं की मंडळाचा गणपती इथे समोरच बसतो, मग तिथं आम्हाला शूट करायचं आहे। ते नवीन ट्रेंडिंगचं गाणं वगैरे आहे, रात्री प्रॅक्टिस केली बऱ्यापैकी। मग आता आज कसं काय नऊवारी वगैरे घालायचंय, मग ते कसं काय ना ते आपण पाहूया। चला मग कंटिन्यू करू। तरी ते सकाळ सकाळ अनुला तिची खेळणी काढून दिले होते, मग ती छान खेळत होती। मम्मीने छान गरमागरम पोहे दिले होते, मग तेच खाल्ले आणि त्याच्या नादात माझा उपवासच सुटला। मग काय पोह्यावर आज दिवसभर मी होते, म्हणजे उपवासच खाल्लं, चक्की वगैरे खाल्ले, उपवासाचं फराळ वगैरे। पण तेच नाही का, एक असतं ना की हां सकाळीच उपवास सोडला तर दिवसभर उपाशी, संध्याकाळी पण काय नाही खायचं। चला ठीक आहे, आता सकाळची इथे आरतीची वेळ झाली आहे। सगळ्यांनी आरती, मम्मीनी मोबाईलवर आरती लावली होती आणि मग आता सगळे आम्ही आरती करत आहोत। ॲक्च्युली लवकर आरती झाली, मग मी आंघोळच नव्हती केली, मग मी बाहेरूनच थोडंसं टाळ्या वगैरे वाजवल्या आणि नंतर आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर 2 पार्सल मला रिसीव्ह झाले होते। आता यामध्ये काय आहे ना ते तुम्हाला दाखवते। माझ्या बहिणीने हे मागवलं आहे तिच्यासाठी। बघा, यामध्ये असा सुंदर असा टॉप आहे, म्हणजे खूप छान आहे। जर का याची लिंक वगैरे पाहिजे असेल तुम्हाला, जर का तुम्हाला पण आवडलं असेल तर मला कमेंट करा, मी कमेंटमध्ये याची लिंक देऊन देईन तुम्हाला। शॉर्ट कुर्ती आहे ही, जीन्सवर आपण वेअर करू शकतो। छान आहे, क्वालिटी वगैरे एक नंबर आहे आणि 200च्या अराउंड आहे, काहीतरी 200 का 250 रुपयाच्या अराउंड आहे। मस्त आहे, जर का तुम्हाला पाहिजे असेल लिंक तर मला कमेंट करा नक्कीच। दुसरा ड्रेस तर फक्त आणि फक्त तुम्ही विश्वास नाही करणार की हा मीशोवर फक्त 200 रुपयाला ड्रेस भेटला आहे। म्हणजे आम्हाला पण चकित वाटलं की एवढा कमी पैशात कसं काय भेटू शकतो। म्हणजे टॉप आणि पॅन्ट पूर्ण प्लेन ब्लॅकमध्ये आहे आणि ओढणी म्हणजे दुपट्टा आहे ना त्याचा, तो खूप डिझायनर खूप छान आहे। त्या दुपट्ट्यामुळे त्याचा असं लुक, म्हणजे इतका छान लुक क्रिएट होतो ना। बघा किती सुंदर असं दुपट्टा आहे, त्याचं फॅब्रिक ते एवढं सुंदर आहे ना की मलाच विश्वास बसला नाही ही 200 रुपयामध्ये कसं काय भेटू शकतो। खूप सुंदर आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट करा। लिंक 60 रुपयाची किती तर 1 किलो का 2 किलो? लय मोठाली पण नका, थोडी बारीक बारीक आणा। तर हा माणूस रस्त्याने चालला होता, अनुनी पाहिलं आणि तिला खूप इच्छा झाली पेरू खायची। मग काय तिच्यासाठी घेतले आणि 2 पेरू फक्त 60 रुपयाला, म्हणजे 1 किलो, अर्धा किलोमध्ये फक्त 1 पेरू बसला। मग काय घेतले दोन्ही पण आणि छान होते, म्हणजे गोड होते आणि खूपच मोठे होते। मग घेतले 2 पेरू आणि इथे मग पैसे देत होती मम्मी। मग किती काय 60 रुपये दिले, 1 किलो घेतले, 1 किलोमध्ये फक्त 2च आले। मग ते सगळ्यांनी कापून, म्हणजे भरपूर होतात, सगळ्यांनी कापून सगळ्यांना 2-2, 3-3 फोड असे होऊन जातात। एकाच पेरूच्या भरपूर असे फोड होऊन जातात। तर आता मला इथून पुढे शूट पण करायचं होतं, त्यामुळे माझं फास्ट काम आवरणं चालू होतं। मम्मीला तर काही मदतच नाही केली आज, पण नंतर शेवटी मम्मीला म्हटलं माझ्या वाटीला काहीतरी काम ठेव। मग तिला दळण करायला ठेवलं होतं। शेवटी तुम्ही पाहताच की मी आज फक्त दळण केलं आहे दिवसभरात, स्वयंपाक वगैरे काही केलं नाही। त्यांनी छान मीठ मिरची होती त्यांच्याकडे, एवढं छान लागत होतं, म्हणजे मीठ मिरची वगैरे टाकून खूप सुंदर लागत होतं। हे असं काय आलं ना गावाकडे, एवढं खोपतं ना। पेरू आलाय फक्त 1 पेरू नाही, 2 पेरू फक्त 60 रुपयामध्ये 1 किलो पेरू। आता खातो छान, बघा सगळी जत्रा जमते। असं काय आलं तर। डुग्गू, हे डुग्गू काय खायचंय? तिथे झोका खेळत होती, मला म्हणली पेरू खायचाय, काय आता घेतला, चला खातो। इथे मम्मी मला यादी बनवायला लावत होती, म्हणजे लग्नाच्या आधी मी सेम अशीच बनवायची यादी। मग तेच मला दिवस आठवले, सामानाची यादी। आता आम्हाला शूट करायचं आहे, साडी घ्यायला चाललोय आमच्या वहिनीची। आमची डुग्गू म्हणती मी पण आली, पण त्या नाहीत घरी। आता बघू, साडी डन झाल्याच्या नंतर दाखवते।
तर माझी फ्रेंड साक्षी ती तुम्ही आता पाहिलीच, तर तिने हे सगळं हाताने बनवलं आहे आणि ती सेल पण करते. जर का कोणाला पाहिजे असेल तर तिचा इन्स्टाचा ID मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मग इथे टॅग करून देते. तिच्या IDला जाऊन फॉलो करा आणि तिला DM करा की मला पाहिजे म्हणून. माझ्या भरोशावर तुम्ही घेऊ शकता, कारण माझ्या घराशेजारीच राहते आणि तिने सगळं हाताने एक असं बनवलं आहे. खूप सुंदर आहे. जर का तुम्हाला याचं कलेक्शन पाहायचं असेल तर मला कमेंट करू शकता, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचं कलेक्शन दाखवून देईन. जर का तुम्हाला पाहिजे असेल तरच, नाही नसेल तर मग नाही. असे मंगळसूत्र वगैरे म्हणजे तुम्ही फक्त फोटो पाठवा, ती तसं बनवून देईन तुम्हाला. तिला प्रत्येक प्रकारचं येतं मंगळसूत्र, म्हणजे हँडमेड सगळी ज्वेलरी आहे, खूप छान आहे. तो आता ही साडी फायनल केली आहे. ही साक्षी घालणार आहे आणि ही वाली मी घालणार आहे ब्लॅक कलरची. या बांगड्या, हा वाला सेट माझा, आणि बाकीचे साक्षीचे तुम्हाला तर मी सगळे दाखवलेच मागाशी. ते सगळे साक्षी हाताने बनवते. जर का तुम्हाला कोणाला घ्यायचे असेल तर नक्की तिला कॉन्टॅक्ट करू शकता. इन्स्टाचा ID मी इथे मेन्शन करते. हे सगळं घातल्याच्यानंतर तुम्हाला दिसेलच. चला आता आम्ही रेडी होतो. लास्ट लुक तर पाहतानाच पण हा सेट बघा किती सुंदर आहे. म्हणजे कसं ती बनवू शकते ना, मला ना एकदम विशेष वाटतं. तर ही साडी आता फायनल केली. आता छान साडी घालते आणि तयार होते, मग तुमच्याशी भेटते, मग तुमच्याशी बोलते. तर इथे छान अशी तयार झाली आहे मी. म्युझिक चालू आहे त्यामुळे मी बोलू शकत नाही. नऊवारी घातली आहे. कशी दिसत आहे ही आणि हा सेट हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा सेट आणि हे सगळं साक्षीकडे भेटणार आहे. जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तिला नक्की इंस्टाग्रामला DM करा. तर असा पूर्ण असा लुक आहे. तुम्हाला पुढे तर माझा फुल लुक पाहायला मिळेल. आता शूटसाठी थोडासा टाइम होता त्यामुळे मग आता दाखवत आहे तुम्हाला. छान झाला एकदम मस्त, स्वीट, सिम्पल आणि छान. कारखाना ना. सो आता थोडेफार फोटो झाले तर तुम्हाला मी ते इन्स्टाला पोस्ट करेलच. मग इंस्टाग्रामवर तुम्ही पाहू शकतात. मेकअप कसं झाला. मेकअप म्हणजे काहीच नाही केलं, एकदम सिम्पलमध्ये, पण छान वाटतंय. साक्षी तिकडे असंच इकडं तिकडे भटकंती करतोय, कारण कोणतं लोकेशन चांगलं कोणतं लोकेशन चांगलं तेच पाहत आहोत. बाहेर मागून बघा गाड्या वगैरे जात आहेत. चला आता फोटोज व्हिडिओज काढून घेतो थोडे अजून. तर आरती वगैरे केली, कारण आरती बाकी होती. तर हे आमचे बाप्पा मंडळाचे इथे छान फोटोज व्हिडिओज काढले, ते पण सगळे तुम्हाला इंस्टाग्रामवर पाहायला मिळतील. काय साक्षी नाहीये मग टाकून घे. आता काही ऑप्शन नाही तर माझं पण डाटा सकाळी संपला. ते मला ब्लॉग वगैरे टाकावं लागतं ना यांच्यासमोर. पहा आता ट्रेन पशी पण आम्ही व्हिडिओज फोटोज काढले. तर सो रील्स साठी काय काय करावं लागतं बघा. कुठे आलोय आम्ही? रुळामध्ये. आता तुम्हाला तर माहिती, माझ्या माहेरवरून रेल्वे ट्रेन जाते समोरून, तर रुळामध्ये आलो आहोत आम्ही फोटो व्हिडिओ काढायला. नो बॅड कमेंट प्लीज, पण करावं लागतं आता रील व्हायरल होण्यासाठी. चला आता सगळं आवरतो, कारण सगळं बघा अवतार कसा झाला आहे. मग असं कसं होतं ना, आता आहे. तर चला सगळं आवरतो आता आणि नंतर भेटते. नंतर संध्याकाळी बघू काय काय करतोय आम्ही, आरती वगैरे. हे सगळे रील्स वगैरे ना तुम्हाला मी इंस्टाग्रामला पाहायला मिळतील. तर घरी आले, फ्रेश वगैरे झाले आणि मी बोलत होते, पण मागे ना खूप बॅकग्राऊंड व्हॉइस, म्हणजे समोरच मंडळाचा गणपती आहे, एवढे गाणे वगैरे पोरं लावतात ना, खूप मोठे मोठे लावतात, त्यामुळे बोलताच येत नाही. आणि बोललं तरी पण व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो, कारण मग सॉन्ग ऐकायला आले असे तर कॉपीराईट लागू शकतो. तर इथे पण पाऊस चालू होता संध्याकाळचा, त्यामुळे मग माझा क्लिअर असा व्हॉइस आला नाही, त्यामुळे मग आता मी व्हॉइस ओव्हर करत आहे. तर मी तुम्हाला काय सांगत होते की आता मी कॉफी आणली होती, म्हणजे मला उपवास होता त्यामुळे सकाळी सोडले, त्यामुळे मला तर कॉफी प्यायची इच्छा झाली. तर माझे पप्पा म्हणजे माझे वडील पण म्हणले की मला पण कॉफी कर, पण त्यांनी ना लहानपणापासून एकदा पण चहा पिलेलं नाही. ते म्हणजे जेव्हापासून त्यांचा जन्म झाला ना तेव्हापासून ते एकदा पण चहा पिलेलं नाहीत. त्यामुळे मग मला पण भारी वाटलं की हां कॉफी त्यांना त्यांच्यासाठी नाही का माझ्याकडून 100% देण्याचा प्रयत्न करेन मी. आता मला जशी जमेल तशी, माझ्या बहिणीसारखी तर नाही जमणार पण ट्राय करेल. तिने कशी बनवली ते तुम्ही पाहिलेच असेल लास्ट व्हिडिओमध्ये. तिच्याकडे ब्लिटर वगैरे होतं, पण मी आता मिक्सरमध्येच करत आहे. मिक्सरमध्ये कॉफी टाकली, त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि ते छान बारीक करून घेतलं, म्हणजे त्यामध्ये फेस तयार होतो. आणि बघा गावाकडे एवढा दुधाचा स्टॉक असतो ना की काय सांगायचं, म्हणजे दूध संपतच नाही. आता उद्या मी ना बासुंदी करणार आहे, त्याची पण रेसिपी तुमच्याशी उद्याच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेल. तर इथे अनुचं ना पॉपकॉर्न खाणं चालू होतं. इथे आता कपमध्ये मी साखर घेतली आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध टाकून ती साखर अशी मेल्ट करायची. दूध गरम करताना त्यामध्ये टाकली तरी चालेल, पण मी त्यामध्ये नाही टाकली, कारण मला सगळं दूध नव्हतं टाकायचं यामध्ये. आणि जे काय आपण मिक्सरमध्ये
मिक्सरमध्ये बारीक केलं आहे ते त्यामध्ये पहिले टाकायचं आणि वरून आपल्याला दूध ओतायचं आहे. एवढी सुंदर कॉफी होते ना, खूप छान होती. तुम्ही ना नक्की एकदा ट्राय करा. जर का तुम्हाला येत नसेल तरी, येत असेल तर ठीक आहे, छानच आहे. तर इथे छान अशी कॉफी बनवली आहे मी माझ्यासाठी, मम्मीसाठी आणि अण्णांसाठी, माझ्या पप्पांसाठी पण बनवली आहे. मम्मीला म्हणलं दे पहिलं माझ्या पप्पांना, कारण त्यांनी मला काही मागितलं ना की मी त्यात दुसऱ्या मिनिटाला त्यांना देते, म्हणजे देते. एकतर काही मागत नाही, पण मागितल्यानंतर मी काही सोडत नाही. ते चपात्या करायचं चालू होतं. अनुला काहीतरी पाहिजे होतं, मग तेच मागत होती. तर इथे संध्याकाळची आरती चालू आहे. अनु आणि तिची मावशी करत आहे. चला मग आजचा व्हिडिओ मी इथं एंड करते. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.